नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश एकाडे पाटील तुमचं ॲग्री अड्डा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आपण जी काय गट ब पूर्व परीक्षेसाठी प्रश्न संच विश्लेषणाची म्हणजे प्रश्न कुठून येतात आणि कुठले टॉपिक महत्त्वाचे असतात आणि पुस्तकामधून कुठल्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे ते जी काही सिरीज सुरू केली आहे त्यातला आज सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडी। चालू घडामोडीवर एकूण 15 प्रश्न येतात आणि ते 15च्या 15 टॉपिक कुठले असू शकतात किंवा कुठल्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारला जातो। हे चालू घडामोडीचा अभ्यास करताना खूप जणांना कन्फ्युजन असते की सर कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत काय आहेत। चालू घडामोडीचे पुस्तकं असतात खूप मोठे, मी तुम्हाला 2च पुस्तक सजेस्ट केलेले आहेत, पण त्या पुस्तकामध्ये पण खूप मोठा डाटा असतो, त्यातला आपल्याला एखादी मोठी न्यूज दिलेली असते, त्यातलं नेमकं काय ध्यानात ठेवायचं आहे यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि चालू घडामोडीमधली जी काही तुमची भीती आहे ती भीती आज तुमची ही दूर होऊन जाईल। माझा असं एक तुम्हाला इच्छा आहे की तुमची चालू घडामोडीमधली भीती याच्यानंतर राहणार नाही आणि जे काही चालू घडामोडीचा अभ्यास पहिल्यांदा करतात त्यांच्यासाठी मी हे सुचवणार आहे की बाबा पूर्ती परिक्रमा मॅगझिन असेल ते दर महिन्याला विकत घ्या, त्याच्यातून अभ्यास करा किंवा दर 3 महिन्याला त्रैमासिक येते सिम्प्लिफाईडचं तेही तुम्ही घेतलं तर चालेल। पण आज आपल्याला बघायचं की कुठल्या प्रश्न कसे असतात चालू घडामोडीचे, एक 2-3 वर्षाचे प्रश्न मी गट ब पूर्व परीक्षेला आलेले घेणार आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही मॅगझिन वाचताना किंवा सिम्प्लिफाईडचं त्रैमासिक वाचताना कुठल्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे ह्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे। माझा परिचय तुम्हाला आहेच, ठीक आहे ना। तर आता आपण त्याच्या संबंधी बोलणार आहोत की बाबा 2024च्या पेपरमध्ये जे काही एकूण 15 प्रश्न आले होते चालू घडामोडीचे त्या प्रश्नासंबंधी आपण बोलणार आहोत आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं, काय त्या सिम्प्लिफाईड मधलं किंवा परिक्रमा मॅगझिन मधलं वाचायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे, ह्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, आता सेम मी जसं तुम्हाला इतिहासासाठी भूगोलासाठी सांगितलं आहे तसंच तुम्हाला करंट अफेअरसाठी 15 प्रश्न जे आहेत त्या करंट अफेअरसाठी सुद्धा तुम्हाला सेम अशी एक नोटबुक करायची आहे। ओके, त्याच्यामध्ये हा करंट अफेअर विषय आहे, ठीक आहे ना, चालू घडामोडी आहे, त्यातले 2024 चे आपण प्रश्न आज पाहणार आहोत। 2024 मध्ये कुठल्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला कसा अभ्यास करायचा ठरवायचा आहे। ओके, तर आपण आता ते बघणार आहोत। 2024 चा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी, ओके, अंतराळ संशोधन संस्था ज्या आहेत त्या संबंधीचा हा प्रश्न आहे। ओके, तुम्हाला प्रश्न व्यवस्थित दिसत असेल, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वाट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे। बाबा सर आता हे तर झालं की त्यावेळेस स्वाटवर प्रश्न विचारला, परत तर स्वाटवर काय येणार नाही, मग आपल्याला काय ध्यानात ठेवायचं सर, याच्यातून तर मला काय अंदाज आला नाही। तर या प्रश्नावरून आपल्याला असं ध्यानात ठेवायचं, नासा असेल, आपली इस्रो नावाची संस्था असेल किंवा इतर महत्वाच्या ज्या काही अंतराळ संस्था आहेत विविध देशाच्या त्या संस्थांनी जर एखादा काही नवीन उपग्रह किंवा उपग्रह मोहीम सुरू केली असेल तर त्या उपग्रह मोहिमा आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत। जसे की आपण आपल्या याच्या चंद्रयान मोहीम असेल, मंगळयान असेल आपली इस्रोची, ह्या महत्वाच्या मोहिमेवर करंट अफेअर मध्ये प्रश्न विचारतात, तशा महत्वाच्या है ना तिथे विचारलेलं आहे की सर्वेक्षण करण्यास संयुक्तपणे स्वाट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम कुठल्या 2 संस्थांनी सुरू केलेली आहे। म्हणजे आता सर मी काय ध्यानात ठेवू इथं किंवा मला काय लक्षात ठेवावं लागेल सर, तर इथे मी तुम्हाला सांगतो। ओके, बघा आता आपल्याला इथे लिहायचं आहे, इथं सांगितलेलं आहे, ओके, इथं काय आहे, आपल्या काही अंतराळ संस्था आहेत, बरोबर, आपल्या अंतराळ ज्या काही महत्वाची संस्था आहे आपली इस्रो आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे, तिच्या उपग्रह मोहिमा महत्वाच्या ज्या आहेत त्या मला लक्षात ठेवायच्या आहे। ज्यावेळेस तुम्ही आता कुठलंही मॅगझिन घ्याल, ओके ना, महत्वाच्या मोहिमा ध्यानात ठेवायच्या आहेत। आता कुठलंही तुम्ही मॅगझिन जेव्हा घ्याल किंवा त्रैमासिक घ्याल, मॅगझिन परिक्रमाचं घ्याल किंवा त्रैमासिक घ्याल तुम्ही सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं, त्यातला जेव्हा अंतराळ आणि तंत्रज्ञान हा घटक जेव्हा तुम्ही वाचाल है ना, त्याच्यातलं ज्यावेळेस इस्रोची एखादी मोहीम दिली असेल तर तुम्हाला आठवलं पाहिजे अभ्यास करताना किंवा ते मॅगझिन वाचताना की बा इस्रोच्या मोहिमा विचारल्या जातात, म्हणून आपल्याला ही मोहीम कशा संबंधी आहे आणि कुठल्या संस्थेने चालू केली आहे हे लक्षात ठेवायचं आहे। आलं का लक्षात तुमच्या? आता आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया। ओके, 37वा प्रश्न आहे, तुम्हाला इथे दिसत असेल, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 यांनी प्रस्तुत केला। आता याच्यामध्ये खूप सारे महत्वाचे निर्देशांक असतात, मानव विकास निर्देशांक असतो, भ्रष्टाचार संबंधीचा निर्देशांक असतो, पीस इंडेक्स असतो, ओके ना।
फूड इंडेक्स असतो. असे वेगवेगळे जे काही इंडेक्स असतात त्याचा एक स्पेशल पेज किंवा स्पेशल रेफरन्समध्ये ज्यावेळेस तुम्ही करंटचं बुक वाचाल त्याच्याने इंडेक्स निर्देशांक नावाचा एक टॉपिक असतो. त्यातले महत्त्वाचे निर्देशांक कुठले आहेत तर एक 5-7 वर्षाचे पेपर घ्यायचे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या निर्देशांकावर प्रश्न विचारलाय ते तुम्हाला. आता इथं अन्न कचरा निर्देशांक 2024चा अहवाल कोणी प्रस्तुत केला. आता इथं संघटना विचारली. आपण नुसतं काय करायचं अन्न कचरा निर्देशांक याच्यात भारत कितव्या क्रमांकावर एवढं नाही की बाबा तो निर्देशांक कुठल्या संघटनेनं प्रकाशित केला, कधीपासून प्रकाशित केला जातो. आता इथं तुम्ही ज्यावेळेस निर्देशांक वाचाल कुठलाही याच्यावर आपण करंटवर लेक्चर घेणारच आहोत. ठीक आहे, तरी तुम्हाला सांगतो एखाद्या निर्देशांकाची स्थापना किंवा सुरुवात कधी आहे, ओके ना, कुठली संस्था ती पब्लिश करते, त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, ह्या गोष्टी, सर्वात शेवटचा देश, पहिले देश, ह्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि महत्त्वाचे निर्देशांक असे 4-5 वर्षाचे पेपरचं अनालिसिस करून तुम्हाला काढायचं आहे. आता अन्न कचरा निर्देशांक अहवालावर प्रश्न आला तर अन्न कचरा निर्देशांक अहवालामध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता, किंवा अजून एक प्रश्न विचारतात इथं दिलेला आहे त्या अहवालाचं शीर्षक काय आहे. दरवर्षी शीर्षक वेगवेगळे असू शकतात, ते शीर्षक पण इथे विचारला जाऊ शकते. म्हणजे दुसरा प्रश्न आपल्याला अहवाल व निर्देशांकावर आलेला आहे, त्याच्यातलाही अन्न कचरा निर्देशांकावर आलेला आहे. मग आपण आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे दुसरा प्रश्न हा निर्देशांकावर आलेला आहे, तर कुठल्या निर्देशांकावर आला बाबा, तर अन्न कचरा निर्देशांकावर आलेला आहे. ओके, आणि काय विचारलं की बाबा कोण हा पब्लिश करतं, प्रस्तुत कोण करतं. ओके, प्रस्तुत कोण करतं हा प्रश्न विचारलेला आहे. असं तुम्हाला करंट अफेअरच्या एक 4-5 वर्षाच्या प्रश्नाचं तुम्ही अनालिसिस केलं, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मॅगझिन वाचता, सिम्प्लिफाईडचं त्रैमासिक वाचता, तुम्हाला सगळं काही कळतं की बाबा मला या विषयातलं किंवा या करंट अफेअर मधल्या कुठल्या टॉपिक मधलं काय ध्यानात ठेवायचं. जेव्हा तुम्ही अन्न कचरा निर्देशांकामधील अन्न कचरा निर्देशांक दिसेल तेव्हा तुम्ही त्याच्यावर फोकस करून वाचाल की बाबा कोण पब्लिश करतं, भारताचा क्रमांक कितवा, किंवा आता तुम्ही अंतराळ तंत्रज्ञान वाचाल तर त्याच्यात तुम्ही वाचाल किंवा इस्रोच्या यावर्षीच्या महत्त्वाच्या मोहिमा कुठल्या पार पडल्या है ना, किंवा संयुक्त इस्रो आणि नासाने कुठली एखादी मोहीम राबवली का, असा तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल. ओके, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता पुढचा प्रश्न आहे पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर बाबा आता माझ्या लक्षात इथे या प्रश्नावर काय येईल सर, इथं प्रश्न विचारला द इंडियन नेव्ही 75 है ना, रेमिनिसिंग द वायजेस, हे या पुस्तकाचे लेखक कोण. सर मग आता केवढे मोठे पुस्तकं पब्लिश होतात दरवर्षी है ना, तर पुस्तकाची यादी प्रत्येक जे काही मॅगझिन असेल, परिक्रमा असेल किंवा सिम्प्लिफाईडची डायरी असेल, त्यामध्ये सिम्प्लिफाईडच्या डायरीमध्ये तर स्पेशल एक पुस्तकाचं वेगळे 2-3 पेज असतात, त्याच्यामध्ये सगळे पुस्तकं दिलेले असतात. आता पुस्तकाचं पाठांतर थोडंसं अवघड आहे, पण तुम्हाला काही महत्त्वाच्या व्यक्तीचे पुस्तकं ध्यानात ठेवावे लागतील. आणि हा प्रश्न पुस्तकाचे आणि त्यांचे लेखक कोण हा प्रश्न करंट अफेअर मध्ये विचारतात, महत्वाचं आहे. त्या वर्षीचे महत्त्वाचे पुस्तकं, एखादी व्यक्ती त्या वर्षी रिटायर झाली असेल, त्यांनी एखादं पुस्तक पब्लिश केले असेल, किंवा नावाजलेले पुस्तक जे असतात ना, किंवा गाजलेले एखादी कॉन्ट्रोवर्सी झालेले वगैरे वगैरे, ते पुस्तकं मात्र विचारतात. म्हणून ते आपल्याला पुस्तकं ध्यानात ठेवायचे असतात, किंवा व्यक्ती जे असतात एखादे प्रतिष्ठित प्रमुख व्यक्ती त्यांनी लिहिलेले पुस्तक हे विचारतात. म्हणून आपल्याला पुस्तकं आणि त्याचे लेखक महत्वाचे जे आहेत ते ध्यानात ठेवायचे आहेत. ओके, इथं तिसरा प्रश्न आलेला कसा आहे बाबा, पुस्तके महत्वाची आणि लेखक विचारलेले आहेत. मग तुम्ही ज्यावेळेस करंट अफेअर वाचाल त्यावेळेस एखाद्या ठिकाणी पुस्तक दिलेलं असेल आणि त्याचे लेखक दिले असेल, त्यावेळेस तुमच्या ध्यानात येईल की बाबा पुस्तकं विचारतात बरं, करंट अफेअर मध्ये विचारतात, मग तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही ते वाचताना लक्षात ठेवाल. अशासाठी हे अनालिसिस करायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. आता महत्वाचे व्यक्ती आहेत उस्ताद रशीद खान, यांचे घराणे कोणते आहे. आता काय माहिती का, कुठले गायक असतील किंवा तबला वादक असतील, वेगवेगळे काही जे काही आपले संगीत क्षेत्रातले असतात, ओके ना, संगीत क्षेत्रामध्ये जे काही वेगवेगळे व्यक्ती असतात, महान व्यक्ती असतात है ना, त्याच्यामधले त्यांचे घराणे विचारतात. हा महत्वाचा आहे. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं निधन होते, ते महत्वाचे व्यक्ती असतात त्या घराण्यातले, तर आपल्याला काय निश्चित आपण काय ध्यानात ठेवतो की उस्ताद रशीद खान यांचं यावर्षी निधन झालं वगैरे एवढंच ध्यानात ठेवतो, पण त्यांचं घराणं विचारतात. मग आपल्याला माहित असतं बघ घराणं कुठलं आहे, किंवा ते महत्वाचे काय तबला वादक आहेत का, म्युझिशियन आहेत, काय आहेत, हार्मोनियम वाजवतात, गाणं म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला एखाद्या महत्वाच्या व्यक्तीबद्दल आणि ध्यानात ठेवायच्या आहेत. तर महत्वाचं काय आहे, महत्वाचे व्यक्ती जर एखादे त्यांचं निधन झालं असेल किंवा काही असेल, किंवा त्यांचा एखादा त्यांना पुरस्कार मिळाला असेल, असं मी म्हणत नाही किंवा निधन झाले असेल तरच विचारतात, पुरस्कार मिळाला असेल तरी, तर घराने विचारतात. ओके, हे तुमच्या लक्षात असू द्या. किंवा त्यांचं क्षेत्र विचारतात.
आता समजा उस्ताद रशीद खान यांना एखादा पुरस्कार मिळाला असेल तर मग ते विचारतात की ते कुठल्या घराण्याचे आहेत किंवा कुठलं क्षेत्र आहे त्यांचं, ठीक आहे ना. मी फक्त तुम्हाला प्रश्न कसे विचारतात या संबंधी बोलतोय, मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करत नाही, ठीक आहे. याच्यावरून आता मग तुम्हाला एखाद्या वेळेस वाचताना लक्षात, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, एखाद्या व्यक्तीचा त्याला पुरस्कार मिळाला, तो एखाद्या याच्यातल्या गायन क्षेत्रामधला नावाजित व्यक्ती आहे, नामनिर्देशित काय म्हणतात त्याला आपण, नामांकित व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीचं घराणं आपण ध्यानात ठेवायचं किंवा तो कुठल्या क्षेत्रात काम करत होता ते ध्यानात ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न असा आहे, कोणत्या राज्याने दारिद्र्यसाठी अरुणोदय 2.0 योजना सुरू केली आहे. आता इथं काय महत्वाचं आहे, प्रश्न विचारलाय योजनेसंबंधी. तर आता प्रत्येक राज्य दरवर्षी काही ना काही योजना चालू करत असते, राज्य सरकारी चालू करत असतात, केंद्र सरकार पण चालू करत असतात. पण महत्वाची एखादी जी योजना असेल तर ती तुमच्या ध्यानात असली पाहिजे. काही महत्वाच्या योजना असतात त्या खूप मोठा इम्पॅक्ट पाडत असतात, इतर राज्यावर त्यांची हे होत असते, ती इतर राज्य पाहून त्या योजना परत त्या योजना सुरू करत असतात. म्हणून एखादी महत्वाची योजना एखाद्या राज्याची असेल तर ती तुम्हाला त्या पुस्तकामध्ये दिलेली असते, त्या योजना तुम्हाला ध्यानात ठेवायची, नाव आणि ती योजना कुठल्या राज्यासंबंधी आहे अशा गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. आता परत आपण इथे लिहून घ्यायचं आहे की बाबा पाचवा प्रश्न कशा संबंधी आला आहे, योजना, महत्वाच्या योजना कुठल्या आहेत आणि त्याचे राज्य विचारले व ही योजना कुठल्या राज्याने सुरू केली आहे असा प्रश्न करंट अफेअर मध्ये येऊ शकतो. आपल्याला तसं ते ध्यानात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे ना, सूर्यकिरण है ना, सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे. आता सूर्यकिरणासंबंधी प्रश्न आलेला आहे, हा हवाई सराव आहे. ओके, सूर्यकिरण काय आहे, हवाई सराव आहे, त्याच्यावरचा हा प्रश्न होता आणि त्याच्या गटाचे यावर्षी बोधवाक्य विचारलं होतं. आता हा थोडासा प्रश्न खूप डीप होता. यापूर्वी काय विचारलं की बाबा जे काही हवाई सराव झाले किंवा लष्करी सराव झाले त्या सरावाचं नाव द्यायचं आणि सूर्यकिरण हा भारत आणि नेपाळ दरम्यानचा आहे, तर ह्या दोन देशाचे नाव विचारायचे. पण यावर्षी 24ला त्याचं बोधवाक्य विचारलं आहे. म्हणजे आपल्याला यावेळेस परत ध्यानात ठेवताना काय करायचंय, हवाई सराव कुठले, लष्करी सराव कुठले, त्याचे बोधवाक्य कुठले, याच्यामध्ये काही पहिल्यांदा एखाद्या वेळेस पहिल्यांदाच दोन देशाचा लष्करी सराव होतो किंवा पहिल्यांदा ती गोष्ट घडते, तसं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आता बोधवाक्य पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे. ओके, लष्करी सराव तुम्हाला विचारले जातात, लष्करी हवाई असेल. ओके, तर त्या दोन देश कुठले आहेत सहभागी आणि बोधवाक्य पण विचारले जाते. म्हणून आपण यावेळेस आता बोधवाक्य पण ध्यानात ठेवायचं आहे. तुम्हाला हे संरक्षण या क्षेत्रावरचा टॉपिक आहे, हे संरक्षण नावाचा जो टॉपिक असेल करंट अफेअर मध्ये त्याच्यामध्ये हे दिलेलं असते. ओके, तुम्हाला युद्ध सराव कोण्या दोन देशादरम्यान कुठले पार पडले ते ध्यानात ठेवावं लागेल आणि त्याचं बोधवाक्य पण ध्यानात ठेवावं लागेल. आलं लक्षात. पुढचा प्रश्न घेऊया. आता जॉन फॉसे यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता, तर त्यांच्या साहित्य कृती विचारल्या तर आपण कधी कधी काय पाठ करतो की बाबा एखाद्या साहित्य क्षेत्रातला नोबेल कुणाला मिळाला, साहित्य क्षेत्रातलं ज्ञानपीठ कुणाला मिळालं वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण पाठ करतो, त्या व्यक्तीचं नाव ध्यानात ठेवतो. पण त्या ज्या व्यक्तीला जर साहित्यासाठी मिळालेला नोबेल असेल किंवा ज्ञानपीठ असेल तर त्या व्यक्तीने कुठलं साहित्य लिहिलं या संबंधीचा प्रश्न असतो. मग आपण निश्चित ते पाठ करून चालणार नाही की बाबा हा पुरस्कार यांना मिळाला, हा पुरस्कार यांना मिळाला. त्यांनी लिहिलेले पुस्तकं असतील, काही महत्वाच्या गोष्टी असतील, कादंबऱ्या असतील, कथा असतील, त्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. हा असा प्रश्न आहे, याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा आपल्याला एखाद्या व्यक्तीला साहित्य क्षेत्रातला पुरस्कार मिळाला असेल, व्यक्ती आहे साहित्य क्षेत्रातला पुरस्कार मिळाला आहे, ओके, किंवा त्यांचं निधन झालं असेल किंवा काही त्यांना एखादा पुरस्कार मिळाला असेल तर त्यांचे साहित्य संपदा जी आहे किंवा त्यांनी जे काही लिहिलेलं आहे किंवा जे संकलन केलेलं आहे ते तुमच्या ध्यानात असलं पाहिजे. लक्षात, लेखक आणि त्यांचे नाव तर झालं, ओके, ते तर करंट मधले लेखक असतात, प्रश्न असतात. पण इथं प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी कुठले पुस्तकं वगैरे लिहिली आहेत. आता तुम्ही काय करता, पुरस्कारच ध्यानात ठेवता, ज्ञानपीठ यांना मिळाला एवढंच पाठ करता. पण ज्यावेळेस करंट अफेअर मध्ये एखादा प्रश्न विचारला जातो त्याचा अनालिसिस करणं महत्वाचं असते की त्यांची साहित्य कृती. मग याच्यानंतर जेव्हा तुम्ही नोबेल वाचाल, ज्ञानपीठ वाचाल किंवा इतर कुठलेही पुरस्कार वाचाल ज्याच्या साहित्य क्षेत्रासंबंधी आहे, त्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला तुम्ही त्यांच्या संबंधी काय लेखन संपदा आहे, काय लेखन साहित्य आहे त्यांचं, ते पण महत्वाचं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, आलं लक्षात या प्रश्न तुमच्या. पुढे जाऊया आपण, हे एकदा लिहून घेऊया इथं.
पुरस्कार प्राप्त व्यक्तीची साहित्य संपदा. ओके. आता पुढे जाऊया आपण. आता प्रश्न आहे, भारतातील शहराचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे? आता भारतातील शहराचे 3D नकाशे पहिल्यांदाच आपण बनवणार असणार आहोत. यापूर्वीचे 3D नकाशे तर काही शहराचे अवेलेबल असतील. मग आता आपण भारतीय शहराचे 3D नकाशे पहिल्यांदा बनवणार आहोत आणि त्याच्यासंबंधी आपण कोणासोबत तरी करार केलेला आहे. भारतीय शासनाने स्वतः एकटे काही बनवत नाहीये. तर त्याच्या संबंधीचा एखादा काही करार असेल किंवा काही असेल, दोन संस्था दरम्यान ते झाला असेल, तर तसा पण प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. हे आपल्याला इथे ध्यानात ठेवायचं आहे. कंपनीचं नाव विचारतात. भारत सरकारने एखाद्या किंवा भारत सरकारच्या संस्थेने एखाद्या कंपनीशी करार केला असेल कशा संबंधी तरी, तो पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. हे एक ध्यानात ठेवायचं आहे. करार असेल, ओके ना, संस्था संबंधी करार किंवा ते दोन संस्था कुठल्या आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आता करंट अफेअर वाचाल पुढच्या वेळेस, त्यावेळेस तुमच्या ध्यानात असलं पाहिजे की बाबा असे काही जर नवीन घडत असेल तर ते विचारू शकतात. आता इथं महत्वाचा अजून मोठा एक प्रश्न आलेला आहे. इथे विचारलं होतं, खालीलपैकी कोणत्या जोड्या शहरामध्ये शहरांची नावे तेथील क्रीडांगणाची नावे योग्य जोडलेली आहेत? म्हणजे क्रिकेट स्टेडियमची नावं दिलेली आहेत आणि ती कुठल्या शहरामध्ये आहेत असा प्रश्न होता. आता हे 2024चा जो काही पेपर होता करंट अफेअरचे प्रश्न थोडेसे अवघड होते. पण याच्यात जेव्हा कधी तुम्ही जर क्रिकेटची तुम्हाला आवड असेल किंवा काही असेल तर तुम्हाला या स्टेडियमचे नावं माहीत असतात. जे क्रिकेट पाहतात रेग्युलर त्यांना स्टेडियमचं तर नाव माहीतच असतं. चिन्नास्वामी कुठं आहे, आणखीन चिदंबरम स्टेडियम कुठं आहे, अशा गोष्टी माहीत असतात. म्हणजे स्टेडियम आणि अलीकडेच कुठल्या काही खेळ प्रकार तिथे घडले असतील त्याच्यामुळे हा प्रश्न आला आहे. हा क्रीडा प्रकारातील प्रश्न आहे. ज्यावेळेस तुम्ही फायनल कुठं झाली असं ध्यानात ठेवता आहे ना. जसं की वर्ल्ड कपची फायनल अहमदाबादला झाली होती. नरेंद्र मोदी स्टेडियम यांच्या जे आहे नावाचं स्टेडियम त्यांच्या तिथं झाली होती ती. ठीक आहे ना. म्हणून असे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता क्रीडा या घटकाचा. त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं किंवा शेवटच्या मॅचेस कुठं पार पडल्या या संबंधीचा प्रश्न आपण ज्यावेळेस पार वाचतो त्यावेळेस आहे ना. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकते. स्टेडियमचे नावं तर आपण सर्वात मोठं स्टेडियम कुठलं किंवा अलीकडे एखादं मोठं स्टेडियम हे झालंय, स्थापन झालंय किंवा निर्माण झालंय, तर ते प्रश्न पण असू शकतात. हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढे जाऊया आपण. आता इथे व्यक्ती दिलेल्या आहेत आणि ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत. BN गोस्वामी हे खालीलपैकी कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत असा प्रश्न हमखास येतो. या व्यक्तीला एखादा पुरस्कार मिळालेला असतो किंवा एखाद्या व्यक्तीचं याच्यात निधन झालेलं असते किंवा अन्य काही गोष्टी त्या व्यक्तीमार्फत व्यक्तीसाठी घडलेल्या असतात किंवा इतिहासातले एखादी व्यक्ती असतात आणि त्या संबंधीचे प्रश्न विचारतात. आपण नुसतं व्यक्ती ध्यानात ठेवतो, त्याचं सगळं ध्यानात ठेवतो, पण तो नेमका कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ते आपण विसरून जातो. म्हणून आपण तसं घरानं ध्यानात ठेवलं होतं तसं क्षेत्र पण ध्यानात ठेवायचं आहे कुठल्याही व्यक्तीचं. हे एक ध्यानात ठेवा. व्यक्तिविशेष मध्ये हा प्रश्न जातो. व्यक्तिविशेष, ओके, महत्वाचे व्यक्तिविशेष जे आहेत त्यामध्ये हा प्रश्न जातो. त्याच्यामध्ये काय त्यांचं क्षेत्र विचारलेलं आहे हे ध्यानात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. आता लक्षद्वीप या बेटासंबंधीचा जो काही प्रश्न आहे त्यावेळेस तो आला होता. हा आता भूगोलासंबंधी पण प्रश्न असू शकतो आणि करंट अफेअर रिलेटेड पण होता तो. कारण की त्यावेळेस थोडेसे काही इश्यू असतात किंवा एखाद्या घटकाबद्दलचे इश्यू असतात त्यावेळेस त्या प्रश्न असतात आणि त्या घटकावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे, ते ध्यानात ठेवलं पाहिजे, है ना. तर लक्षद्वीपवर प्रश्न आलेला आहे. राजकीय जे काही चालू घडामोडी असतात त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे. ओके, लक्षद्वीपवरचाही होता तसाच. अजून एक प्रश्न होता तुम्हाला सांगून देतो त्या अगोदरच. आणि लक्षद्वीपवरचाच होता तो मालदीव संबंधीचा. तो आंतरराष्ट्रीय मध्ये जातो, आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जातो. तर हे लक्षद्वीप संबंधीचं तुम्ही ध्यानात ठेवा. हे आपलं काही प्रशासकीय जे किंवा राजकीय घडामोडी असतात त्यामध्ये हा प्रश्न होता. ओके, एखाद्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये जर काही घडलं तर त्या संबंधीचा तो प्रश्न असू शकतो. राजकीय म्हणा किंवा प्रशासकीय म्हणा, ठीक आहे, त्या संबंधीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यावेळेस करंट अफेअरचं पुस्तक तुम्ही वाचाल त्यावेळेस राजकीय आणि प्रशासकीय ज्यावेळेस चालू घडामोडी असतात पहिल्याच पेजवर किंवा पहिलाच टॉपिक असतो त्यावेळेस तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. एखाद्या प्रदेशासंबंधित जिथं काही घडली घटना त्या संबंधी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो.
परत आता आपल्याला योजना आपण जशी एखाद्या राज्याची योजना विचारलेली पाहिलं तसं एखाद्या मंत्रालयाने आता आपण तो प्रश्न काय पाहिला की बाबा कुठल्या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. ओके, तर इथं प्रश्न आहे केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवलं आहे. म्हणजे काय, संघटन से समृद्धी हे जे काय अभियान आहे ते कुठल्या मंत्रालयाद्वारे राबवलं जाते. म्हणजे आपल्याला काय अभियान असेल, ओके ना, योजना असेल, ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. तर अभियान आणि योजनेसंबंधी काय की बाबा कुठल्या राज्यानं चालू केली एखादी किंवा आपलं काय म्हणतात ते कुठलं आहे, मंत्रालय कुठलं आहे. अजून एखादा प्रश्न विचारतो, उद्घाटन कुठं झालं, कोणी केलं, है ना, कुठे, कुणी, खूप डिटेल जायचं तर कधी, एखाद्या वेळेस त्याची डेट पण दिलेली असते. ओके, म्हणजे अभियानावरचा हा प्रश्न आहे. म्हणजे काय राजकीय अभियानं असतात, सरकारने राबवलेली अभियानं असतील, योजना असेल, त्याच्या संबंधी काय विचारलं बाबा सर, मंत्रालय. मग मी आता काय करतो, अभियान निष्ठ ध्यानात नाही ठेवत. आपण काय करतो, एखादा अभियान असतो ते कशा संबंधी एवढं ध्यानात ठेवतो आणि मंत्रालयच भुलून जातो, नेमकं ते मंत्रालयावरच प्रश्न विचारतात. तसं करू नका. एखादा अभियान एखादी योजना करताना मंत्रालय कुठलं होतं ते पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके, आपले एकूण आता 12 प्रश्न झालेले आहेत. आता 13वा प्रश्न बघू आपण. करंट अफेअरचा कुठला विचारचा होता. आता हा विज्ञान हा जो काही चालू घडामोडी घटक असतो त्या संबंधीचा हा प्रश्न होता. पुढीलपैकी कोणी क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केलेली आहे. एखाद्या वेळेस हा नोबेल पारितोषिकासंबंधी पण असू शकतो, है ना. ते एवढं ध्यानात ठेवा. विज्ञानासंबंधीचा जो काही प्रश्न होता त्याच्यावर पण प्रश्न असतो. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न आहे आफ्रिकन युनियन जी काही नावाची संघटना आहे आफ्रिकन देशाची, त्याचं गीत कुठलं विचारलेलं आहे. तर ते काही असतं की बाबा कधी कधी त्याला काहीतरी 25-50 वर्ष पूर्ण झालेले असतात एखाद्या संघटनेला, किंवा एखाद्या संघटनेच्या आपण अलीकडे सदस्य झालेला असतो, त्या संबंधीचे हा प्रश्न असतात. त्यावेळेस आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे त्याची स्थापना विचारली जाऊ शकते, एखाद्या संघटनेची कधी झाली, आहे ना, आपण सहभागी कधी झालो, किंवा आपण पहिल्यांदा जर त्याचे सदस्य असो ते पण विचारलं जाऊ शकते, भारत सदस्य कधी होता. ओके ना. आणि असं एखाद्या वेळेसचं काय अँथम कुठला आहे ते पण विचारलं जाऊ शकते. एखाद्या वेळेस त्या संघटनेला 50 वर्ष झाले असतील वगैरे वगैरे. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा आंतरराष्ट्रीय संघटना या संबंधीचा तो प्रश्न होता. ठीक आहे ना. आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी जे आहेत त्या संबंधीचा हा प्रश्न होता. त्याच्यात काय ध्यानात ठेवायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आणि मालदीव संबंधी जो काही वाद निर्माण झाला होता, ओके ना, पर्यटनासंबंधीचा आपला, त्याच्यामुळे हे त्यावेळेस चालू घडामोडीमध्ये चर्चेमध्ये होतं मालदीव. आणि आपल्या चर्चेमध्ये असल्यामुळे मालदीववर प्रश्न विचारलेला आहे. ओके, दुसरं काही नाही, हे पण आंतरराष्ट्रीय मध्येच जातं, पण हे चर्चेमध्ये असल्यामुळे त्याच्यातलं विचारलं गेलेलं आहे. एवढं ध्यानात ठेवा. आता आपण हे 2024 चे एकूण 15 प्रश्न पाहिले चालू घडामोडीचे. पुढच्या वेळेचा जो काय आपण व्हिडिओ असतो 23 चे बघू त्याच्यात, कारण की ह्या खूप लेंथी होत आहेत व्हिडिओ. तर तुम्ही याचा परत आपल्याला अजून 2-3 वर्षाची तुम्हाला स्वतःला करायचे आहेत. आपण सर्वांनी पुढचा व्हिडिओ पण बघा. त्याच्यातने अजून कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले चालू घडामोडीला त्याच्यातून तुम्हाला अॅनालाइज करता येईल, सोपं जाईल. चालू घडामोडीचा अभ्यास करताना परिक्रमा मॅगझिन वाचताना, सिम्प्लिफायडचं मॅगझिन वाचताना तुम्हाला सोपं जाईल. काय लक्षात ठेवायचं, नेमकं एखादी न्यूज वाचताना कुठल्या गोष्टीवर भर द्यायचा, है ना. न्यूज वाचतो आपण, पण त्याच्यातलं काय ध्यानात ठेवायचं आणि काय सोडून द्यायचं हे पण याच्यावरून लक्षात येईल. म्हणून सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या काही अडचणी असली तर परत आपण एक 23चा करंट अफेअरचा वेगळा व्हिडिओ बनवूया. सर्वांना धन्यवाद.